झाडांची अवैध कत्तल, केडीएमसीवर दुर्लक्षाचा आरोप, मनसेचा आंदोलनाचा इशारा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्या दुकाने आणि आस्थापनाच्या उद्घाटनासाठी झाडांची अवैध कत्तल होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। विशेषतः डोंबिवली परिसरात मोठ्या व जुन्या झाडांची परवानगीशिवाय तोड केली जात असून याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष प्रतीक देशपांडे आणि मनसे विभाग अध्यक्ष प्रणव केनेकर यांनी केडीएमसीच्या विभाग सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांना पत्र देत हा प्रकार निदर्शनास आणला आहे। झाडतोड करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। डोंबिवली पूर्वेतील आगरकर रोडवरील आदित्य मंगल कार्यालय परिसरात नव्या इमारतीची बँकेची शाखा सुरू करण्यात आली आहे। या उद्घाटनासाठी जागा मोकळी करण्याच्या कारणावरून परिसरातील जुनी व मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप आहे। ही झाडतोड कोणत्याही अधिकृत परवानगी न घेता करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत असून ही कृती पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन करणारी गंभीर बाब असल्याचे नमूद केले आहे। या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून झाडतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का याची पडताळणी करावी। परवानगीशिवाय झाडतोड झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे। डोंबिवलीतील जागरूक नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि त्यामध्ये असं होतं की आता सध्याच्या काळात उन्हाळ्याच्या काळात तापमान 43 डिग्री म्हणजे 40 डिग्रीपासून ते 47-48 डिग्रीपर्यंत आहे। अशा परिस्थितीत काही दुकानांच्या ओपनिंगसाठी म्हणजे उद्घाटनासाठी डोंबिवली या सांस्कृतिक शहरातली झाडं सर्रासपणे तोडली जातात। याबाबत पालिका प्रशासनाचं देखील कुठेही दुर्लक्ष आपल्याला दिसतंय। त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत योग्य त्या कारवाईसाठी पत्रक देण्यात आले। पालिका प्रशासनाला आम्ही 2 ते 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। या 2 ते 3 दिवसात संबंधित जे काही उद्घाटन झालं किंवा ज्या झाडे तोडण्यामध्ये जी काही माणसं ज्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथे आंदोलन घेण्यात येईल। कुठे प्रकार घडला आणि किती झाडं तोडली? एकंदरीत डोंबिवली शहरातील आगरकर रोड येथे आदित्य मंगल कार्यालयाजवळ हा प्रकार घडलेला आहे। 3 ते 4 झाडं तोडली गेली। ही झाडे अतिशय उंच आणि जुनी झाडं होती एकंदरीत आणि ती झाडं तोडून त्याच्यावर मंडप घालण्यात आला आहे। या प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही पालिका प्रशासनाला उपप्रभाग अधिकारी क्षेत्र जे आहेत त्यांना दिलेले आहेत।